आज ना मला एक नऊवारी साडी शिवायची होती आणि म्हटलं आज तशा 2-3 साड्या 4-5 साड्या आलेल्या आहेत, पण एकच द्यायची होती आणि ही त्यातली होती की नवीन अर्जंट साडी आलेली होती हळदी स्पेशल. तर त्यातला ब्लाऊज पण स्टिच करायचा होता. त्यासाठी म्हटलं अस्तर आणण्यासाठी द्यावं, पण ते काही आज घरी नव्हते. त्यासाठी मग म्हटलं ते संध्याकाळी आल्याच्यानंतर अस्तर आणून देते, ब्लाऊज पीस कट करून ठेवावा. तर इथं माझं तेच काम चाललं होतं. साडीमधला ब्लाऊज पीस बाजूला करावं म्हटलं आणि साडीसुद्धा पिकोफॉलला घ्यावी आणि त्याचबरोबर अस्तर पण आणून ठेवावं. आणि आता म्हटलं बघा ही अशी व्हायरल पैठणी चालू आहे बरं का, ही कमळाच्या फुलांची. तर काही काही नवीन नवीन आता साड्या येतातच आणि ही साडी मी पूर्ण स्टिच करून घेतली. नऊवारी 10 वर्षाच्या मुलीची, फक्त पिनअप करायचे बाकी काही नाही, पूर्ण रेडी. पाठीमागचे कष्टेसुद्धा बघा डबल घेतलेला आहे, खूप सुंदर लुक आलेला आहे त्याचा. फायनल लुक अशा पद्धतीचा आहे. तर म्हटलं आता ती साडी रेडी करून ठेवली. त्या येणार होत्या 4 वाजता घ्यायला आणि मग आता हे ब्लाऊज एक शिवला आणि त्यानंतर सोनूला खायचं होतं पॅटीस. तर इथं आमच्या इथं जवळच गरम गरम मस्त असं पॅटीस मिळतं, तर तिने आणलं होतं. नंतर मुलं तेच मग खात होते, एन्जॉय करत होते. तर म्हटलं थोडंसं खाऊन परत ब्लाऊज शिवण्यासाठी बसावं. तर इथं विशालची मज्जा काहीतरी चालली होती आणि खात होता तो. आणि विशालचं नाही तर श्वास मोजायचं सुरू होतं आणि त्याला ना पॅटीसपेक्षा श्वासच खूप जास्त आवडतो. आणि हे असं पद्धतीचं पॅटीस असतं, खूपच मोठं, एकच खान तिकडंच पोटच भरून जातं असं काही असतं. तर विशालला म्हटलं बघ खाऊन टेस्ट. तर एवढं काही गरम नव्हतं, कधी देतात पण जास्त चांगलं गरम आणि कधी एवढं काही गरम पण देत नाहीत. पण म्हटलं चला ऑप्शन नाही मुलांना खायचं म्हटल्याच्यानंतर खातातच मुलं, गार असू ना किंवा गरम असू. तर मग इथं विशालचं चाललं होतं खायचं काम आणि खूपच क्रिस्पी असतात. तर म्हटलं विशालचं खाऊन झालं होतं, पण खाणं कमी राडा ह्याचा जास्त होतो, हे असं काही होतं. तर चला मग हे बाकीचे ब्लाऊज पण मी लगेच स्टिच करून घेतले संध्याकाळपर्यंत. चला व्हिडिओला एक लाईक करा, भेटून